आत्ता तू बोलताना म्हणाला की जनरेशन बदलत जातात आणि जनरेशनप्रमाणे मग त्या संकल्पना किंवा अनेक गोष्टी बदलत जातात. आत्ता नवीन पिढीच्या भाषेमध्ये जेन अल्फा, जेन बीटा, त्याच्या आधीचे जेन एक्स, वाय, झेड असे सगळे आता नवीन कन्सेप्ट आले. म्हणजे 25 नंतर जन्मलेली सगळी मुलं आता बीटामध्ये आहेत. म्हणजे आत्ता जी मुलं आपल्यासमोर आहेत, जी वयात येत आहेत, ती जेन झी, जनरेशन झेड आणि अल्फावाली आहेत, जी आता मोठी होत आहेत. आणि यांना सांभाळणारे आपण जे पालक आहोत ते एक्स आणि वाय जनरेशनमधले आहोत. आणि आपण जे हे तंत्रज्ञानाबद्दल बोलतो आहे की तंत्रज्ञानाचं युग आहे, आपण बघतो की या 95-96 नंतर जी तंत्रज्ञानाची गती वाढली, म्हणजे ह्या जेन झी जेव्हा वाढायला लागला त्यावेळेस ही गती झपाट्यानं वाढायला लागली. आणि पुढचं जे हे अल्फा जनरेशन आलं त्यामध्ये ती प्रचंडच वाढली. म्हणजे भवतालाचा वेग, आजूबाजूला बदलणाऱ्या गोष्टी, म्हणजे आपण आज घेतलेला मोबाईल 2 महिन्यामध्ये जुना होतो आहे. आणि त्याच पद्धतीनं सगळ्या संकल्पना बदलत चालल्यात. म्हणजे ही एवढ्या वेगानं बदलणारी पिढी आणि मी जो पालक आहे तो थोडासा मागचा आहे अजून. म्हणजे धड मी नवा नाही आणि धड मी जुना राहिलो नाही. म्हणजे ही जी मधली अवस्था आहे आणि त्या अवस्थेमुळं मी अस्वस्थ होतो आहे का, आणि ह्यांच्याशी जुळवून घ्यायला मला जड जात आहे का? मुलांशी आपलं जुळलं पाहिजे, हे उत्तम इच्छा आहे. पण आईबापांशी आपलं जुळलं पाहिजे असं मुलांनाही वाटणं गरजेचं आहे. कारण नात्यामध्ये कसं आहे की प्रत्येक नात्यामध्ये एक काहीतरी भावना असते आणि ती ॲक्च्युली रेसिप्रोकल नसते, सेम भावना नसते. त्या भावना वेगळ्या वेगळ्या असतात, त्यावर त्याच्या जबाबदाऱ्या ठरतात. उदाहरणार्थ से मालक आणि नोकर, किंवा काय आजकालच्या भाषेत एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं म्हणूया. तशा भाषेमध्ये जर म्हटलं तर मालकाची जबाबदारी काय आहे, तर मी ज्या कामासाठी तुला इथे नोकरी दिलेली आहे त्याचं क्लिअर कॉन्ट्रॅक्ट असावं, ते काम तुला व्यवस्थित करता यावं, ह्याच्यासाठीच्या मी सर्व सोयीसुविधा तुला दिल्या पाहिजेत, तुझ्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे आणि तुझ्या कामाचा तुला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. ही जबाबदारीची भावना आहे. त्या बदल्यात त्या नोकरी करणाऱ्यांकडून काय अपेक्षित आहे की माझ्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मीही काम करेन आणि मी शक्यतो माझ्या मालकाशी एकनिष्ठ राहील. हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की लॉयल्टी ही त्यातली महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात एक प्रकारचं असमतोल आहे. शिक्षकांमध्ये आणि मुलांमध्ये जे नातं आहे त्याच्यात शिक्षकांवरती जबाबदारी आहे, मुलांनी त्यांना आदर दाखवणं किंवा निदान शांतपणे त्यांचं ऐकून घेणं ही मुलांवरची जबाबदारी आहे. समपातळीवर असलेली जी नाती आहेत ती खरं तर फक्त 2 नाती आहेत, की एक म्हणजे नवरा बायकोचं नातं आहे, जे आपल्या समाजात काही घरांमध्ये आत्ता कुठे समपातळीवर यायला सुरुवात झालेली आहे, आणि मित्रांचं नातं आहे की स्वतः निवडलेले जे मित्र आहेत ते समपातळीवरचं नातं आहे, तिथे काही चढउतार नाही आहे. अनफॉर्च्युनेटली जेव्हा आई वडील मुलांबरोबरचं नातं निर्माण करायचं म्हणतात तेव्हा त्यांची अशी अपेक्षा असते की मला माझ्या मुलाबद्दल फार प्रेम वाटावं. मी जर पालकांना विचारलं की पालकत्वाची तुमची भावना काय आहे, तर ते म्हणतात की प्रेम, मला मित्र होता यावं. हां, आपण प्रेम जरी ते तोंडाने प्रेम म्हणत असले तरी ते ॲक्च्युली प्रेम करत नाही आहेत. त्याचं कारण असं की प्रेम म्हणजे काय हे आपल्यापैकी खरं तर कोणालाच माहिती नाही आहे. आजपर्यंत कोणालाही प्रेमाची समर्पक अशी व्याख्या करता आलेली नाही आहे. त्याच्यामुळे प्रेम हा फसवा शब्द आहे. पालकत्व ही जबाबदारीची गोष्ट आहे. श्रावण बाळाचे आईवडील कायम लक्षात ठेवा, ते दुःखाने मेलेत बिचारे. त्याच्यामुळे कोणीही काहीही तुमच्या मुलाला केलं, तुमच्या मुलाचं काहीही झालं, ते तुमच्यामुळे हो न हो त्याचं उत्तरदायित्व, भावनिक उत्तरदायित्व नेहमी तुमच्याबरोबर राहतं. अशी प्रचंड जबाबदारीची ती भावना आहे. ह्याच्या बदल्यात मुलांना आईवडिलांबद्दल कृतज्ञता वाटणं अपेक्षित आहे. रेसिप्रोकेशन हे जसंच्या तसं नाही आहे, हे असमतोल नातं आहे हे, आणि या नात्यातला असमतोल महत्त्वाचा आहे. पालकत्वामध्ये असमतोल असणं या नात्यात हे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ते मैत्रीच्या नात्याला आणायचा प्रयत्न करता, जे समतोल नातं असणं अपेक्षित आहे, तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कमालीची कमी करून घेता आहात आणि किमतीबरोबर तुम्ही जबाबदारी पण झटकता आहात. त्यामुळे या नात्यामध्ये उत्तरदायित्व हे माझ्यावर आहे, त्यामुळे मला मैत्रीच्या समतोल नात्यामध्ये जाऊन चालणार नाही. मी बाप किंवा आई हे असेच राहणार आहे. मैत्रीचे काही विशिष्ट पॅरामीटर्स आहेत. मित्र हा समवयीन असावा लागतो. मग आता एका वयाचा साधारण 2-4 वर्ष मागे पुढे तुमच्यापैकी कोणी जर म्हणत असेल की मी 50 वर्षाचा आहे आणि माझा 70 वर्षाचा एक मित्र आहे किंवा हा माझा 16 वर्षाचा मित्र आहे, तर तुम्ही ॲक्च्युली खोटं बोलताय.
16 वर्षाचा मित्र 50 वर्षाच्या माणसाला असू शकत नाही. मी चाइल्ड अब्यूजमध्ये काम करणारा माणूस आहे. जर कोणी 50 वर्षाचा माणूस म्हणाला की हा माझा 16 वर्षाचा जवळचा मित्र आहे, तर मला शंका येईल त्याच्या नात्याबद्दल. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते समकालीन असावे लागतात. त्यांना एकाच वेळेस जगावं लागतं. तुम्ही म्हणाल की आम्ही 2026मध्ये आहोत, तेही 2026मध्ये आहोत, आम्ही समकालीन आहोत. नाही, मी 53 वर्षाचा 2026मध्ये आहे आणि माझं मूल 22 वर्षाचं किंवा 16 वर्षाचं 2026मध्ये आहेत. आम्ही एका कालात जगत नाही आहोत, आमचे वेगळे वेगळे काल आहेत. ते समवयीन असावे लागतात, समकालीन असावे लागतात, समसुखी आणि समदुःखी असावे लागतात. त्यांच्या आनंदाची आणि दुःखाची स्थळं ही सेम असावी लागतात. ते समव्यसनी असावे लागतात. संस्कृतमधल्या व्यसन या शब्दाचा अर्थ हा संकट आहे, की सारख्याच गोष्टी त्यांना संकटात्मक वाटतात असे असले पाहिजेत. या सर्व पॅरामीटर्सवर पालक आणि मुलं हे कुठे सेम आहेत? हे जर नसेल तर मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे आपण त्यांचे मित्र नाही आहोत, आपण आईवडील आहोत. मित्र बदलता येतात. तुमची नोकरी बदलली आणि तुम्ही दुसऱ्या गावी गेलात तर तुमच्या मुलांचे मित्र बदलणार आहेत. आईवडील हे कधीच बदलत नाहीत. आई वडील मेल्यावर सुद्धा डोक्यात शिल्लक राहतात. अजून मला माझ्या वडिलांचा आवाज अधूनमधून डोक्यात ऐकू येतो. आय एम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांना हा अनुभव असेल की आई वडिलांचे आवाज हे डोक्यात घुमत राहतात, आजी आजोबांचे आवाज हे घुमत राहतात. कधीही न मरणारं अमर नातं आहे. तर ते कृपया मैत्रीच्या लेव्हलला आणून त्याची किंमत कमी करू नका. कारण त्यामुळे तुमच्या मुलांना कदाचित मित्र मिळतील, पण तुमची मुलं अनाथ होतील, कारण त्यांचे आईवडील मरतील. मित्र स्वतः कमवायचे असतात, आईवडील सांभाळायचे असतात. त्याच्यामुळे ही भूमिका बदलून कृपया त्यांचे मित्र व्हायचा प्रयत्न करू नका. पण मग त्यांना शिस्त लावणारा एक शासक अशी मग त्याची दुसऱ्या टोकाची भूमिका जाते. तर मग हे टोक पण पकडता येत नाही, ह्याच्यातले काही आहेत. मग त्या टोकाला गेल्यानंतर सुद्धा काहीतरी अडचणी निर्माण व्हायला लागतात. मग हे शिस्त नावाचं जे प्रकरण आहे की आपलं मूल शिस्तीत राहायला पाहिजे आणि त्याला खूप चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत आणि त्याच्याकडून कुठल्या चुका होता कामा नयेत, तर ह्या शिस्तीला आणि मग ते शिस्त लावणं आणि बंधनात ठेवणं याच्यात कुठं फरक करावा? मग मी मैत्रीच्या नात्याच्या टोकाला जात नाही आहे, तर ह्या टोकाला जायचं नसेल तर मध्ये कुठं थांबावं? सो एक म्हणजे मिलिंद, शिस्त हे काहीतरी भयंकर वाईट आहे अशा थाटामध्ये शिस्तीचं रूप निर्माण झालेलं आहे. आपण सगळेजण बहुतेक वेळा गाडी घेऊन घरातून निघतो तेव्हा रस्त्याच्या एका विशिष्ट बाजूने गाडी चालवायचा प्रयत्न करतो, डिवायडर नसला तरी. म्हणजे मेजॉरिटी लोक करत असतील अशी माझी अपेक्षा आहे. किंवा जर लाल सिग्नल असेल तर आपण तिथे थांबतो. ही शिस्त आहे. एका विशिष्ट प्रकारची शिस्त, एका विशिष्ट लेव्हलची शिस्त, कॉमनली ॲग्रीड काही गोष्टींबद्दलचं आपण बनवलेलं मत किंवा बनवलेले नियम जे आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेले आहेत. उदाहरणार्थ आपला संविधान आहे जे आपण बनवलेलं आहे. म्हणजे अगदी तुम्ही आणि मी लिहिलेलं नसलं तरी हे आपण ॲग्रीड अपॉन आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे एकमेकांशी. ही शिस्त आहे ना. तर शिस्त पूर्णपणे वाईट आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आणि ती नेहमी शासक या ह्याच्यातच येते. असं का असावं? मला वाटतं की त्याची गडबड होण्याचं कारण असं आहे की आपण त्या इंग्रजी शब्द जो डिसिप्लिन आहे त्याचं तसंच्या तसं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. डिसिप्लिन हा अर्धवट शब्द आहे. पूर्ण शब्द आहे सेल्फ डिसिप्लिन. आईवडील ज्याला शिस्त म्हणतात किंवा भारतात सध्या ज्याला शिस्त म्हटलं जातं तो ओबिडियन्स आहे. ओबिडियन्स आणि डिसिप्लिन ह्याच्यात फरक आहे. कुणीही बघत नसताना सुद्धा मी नियमाने जी गोष्ट करत राहतो, जी अंतप्रेरणेने करत राहतो, जी मला योग्य वाटतं ती मी करत राहतो, ती माझी शिस्त आहे. शिस्त ही लावायची नसते, शिस्त ही अंतप्रेरणेने यावी लागते. ओबिडियन्स हा ठोकून पेटून करून घ्यायचा असतो. ओबिडियन्सची स्वतःची जागा आहे. तुम्ही पोलीस दलात आहात, सैन्य दलामध्ये आहात, तिथे तुम्ही ओबिडियंट असणं गरजेचं आहे. तिथे प्रत्येकाने जर स्वतःचा विचार करायचा ठरवला तर वाटोळच होईल. त्याच्यामुळे ओबिडियन्सची एक वेगळी जागा आहे, सेल्फ डिसिप्लिनची एक वेगळी जागा आहे आणि पालकांचा जो रोल आहे तो मुलांना सेल्फ डिसिप्लिन्ड बनायला मदत करणे, ती प्रक्रिया सुरू करून देणे, ती प्रक्रिया ट्रॅकवर राहील ह्याचा प्रयत्न करणे आणि इव्हेंच्युअली त्या गाडीच्या चाव्या त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करून निवांत त्याच गाडीत मागे बिनघोर झोपणे, ही पालकत्वाची पूर्तता आहे. त्यामुळे तिथपर्यंत मुलांना घेऊन जाणे, ती शिस्त त्यांना स्वतःला लावायला मदत करणे, ही पालकत्वातली शिस्तीची भूमिका आहे. ओबिडियन्स ही नाही आहे. ओके. पण मग आता जे आजूबाजूला पाहतो किंवा माझ्या घरात इतरांच्या घरामध्ये की
आपण म्हणतो की बालहट्ट हा ॲक्सेप्टेबल, म्हणजे बालहट्ट कठीण असतो अशी एक अकबर बिरबलाच्या ह्याच्यातली एक गोष्ट पण आहे. म्हणजे बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट, फक्त हे- उगाच लहान मुलांना कशाला दोष द्या. आणि हे पुरुषांनी लिहिलेलं असलं पाहिजे, नाही तर ती पुरुष हट्ट हा शब्दही त्याच्यामध्ये आला असता. त्यामुळे म्हणजे हा कन्सेप्ट बेसिकली नवा नाही, पण आजच्या मुलांचे जे हट्ट करण्याची पद्धत वाढली आणि बऱ्याचदा त्या घरामधल्या टर्म्स आता लहान मुलंसुद्धा डिक्टेट करायला लागली आहेत. आणि मग अनेकदा माझ्यासारखे पालक किंवा इतर पालक त्यांच्यापुढं हतबल झाल्यासारखे दिसून येतात. तर मग हा हट्ट कुठला पुरवायचा आणि कुठला नाही पुरवायचा, कुठं त्याच्यातला मध्य मला गाठता आला पाहिजे? आय थिंक मिलिंद, हा प्रश्न आणि याचं मी जे उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे, एवढी एक गोष्ट जरी आईवडिलांनी आज लक्षात ठेवली ना, तरी मला असं वाटतं की आपली संध्याकाळ सार्थकी लागली. कारण सर्व पालकत्वाशी रिलेटेड ज्या डिफिकल्टीज आहेत, जे प्रश्न आहेत, ते लिटरली इथे येऊन थांबतात. की माया कुठे थांबते, शिस्त कुठे सुरू होते, त्याच्यापुढे त्याचं अनुशासन कधी होतं आणि काय संपतं, याच्यावर तो प्रश्न येऊन उतरतो. तर त्याचं थोडं मी सविस्तर उत्तर देतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हे लक्षात येत नाही, पण आपण ज्या जाहिराती बघतो आणि जो मीडिया कन्झ्युम करतो आहोत, त्यातनं आपला स्वभाव बदलतो आहे. कारण पालक म्हणून आपण बोलतो आहोत, ह्याच्यात कदाचित कुठेतरी संस्कारांवरही प्रश्न येईल. तू नाही विचारला तर श्रोत्यांपैकी कोणीतरी मला संस्कारांबद्दल विचारेल. तर आपल्यावरही सतत संस्कार होत असतात, कंडिशनिंग ज्याला म्हणतात, की विशिष्ट स्टिम्युलस मिळाला की विशिष्ट त्याचा रिस्पॉन्स देणे, ही जी एक ऑटोमॅटिक प्रोसेस बनते, ज्याला कंडिशनिंग म्हणतात, त्याला आपण मराठीमध्ये संस्कार म्हणतो. म्हणजे थोरली माणसं आली की पटकन उठून उभं राहायचं. आपल्याला वाटतं हे संस्कार आहेत, ही खरं लागलेली सवय आहे, हे कंडिशनिंग आहे आपलं. तुम्ही ज्या जाहिराती बघता, तुम्ही हवं तर आज घरी गेल्यावर जेव्हा तुम्ही टी व्ही बघाल किंवा जे काही बघाल, त्याच्यातल्या तुमच्यासमोर येणाऱ्या जाहिरातींचं एक मनातल्या मनात ऑडिट करा. या सर्व जाहिरातींचा एक फॉर्म्युला असतो. सुरुवातीच्या डार्क किंवा डिप्रेसिव्ह रंगांनी या जाहिरातींची सुरुवात होते. तिथे ते मूल असतं. ते मूल आयदर काहीतरी बारीक असतं किंवा काहीतरी काळपट पडलेलं असतं किंवा त्याचा चेहरा उतरलेला असतो किंवा त्याला काहीतरी अपयश आलेलं असतं. मग त्याचा एक चिंताग्रस्त पालक, जो युज्युअली आई असते, ते चित्र असतं. आणि मग ते मूल का दुःखी आहे याचं कारण तुम्हाला सांगितलं जातं, जी कशाची तरी डेफिशियन्सी असते. मग ती पैशाची डेफिशियन्सी असेल, ती शिक्षणाची डेफिशियन्सी असेल, ती पौष्टिक तत्वांची डेफिशियन्सी असेल. मग तिथे एक प्रॉडक्ट येतं. हा त्या जाहिरातीचा क्रिसेंडो असतो, की हे प्रॉडक्ट तिथे तुम्हाला दाखवलं जातं आणि सडनली त्या जाहिरातीतले रंग बदलतात, त्या जाहिरातीतला मूड बदलतो, जाहिरातीचं बॅकग्राऊंड म्युझिक बदलतं आणि अत्यंत आनंदी प्लेझंट कलरमध्ये ती प्लेझंट लोकं आणि त्यांचा प्रॉब्लेम सुटलेला आहे असा एक आउटपुट तुमच्या डोळ्यासमोर दिसतो, की ही तुमची वाईट अवस्था, त्याच्यात आमचं प्रॉडक्ट ॲड करा म्हणजे तुमची चांगली अवस्था होईल. हा सर्व जाहिरातींचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये ती जी हसणारी, अत्यंत आनंदाने सतत एकमेकांचा हात धरून नाचणारे जे आईवडील आणि त्यांची पोरं आहेत, आपल्या डोक्यामध्ये कुटुंबाची ही व्याख्या फिट झालेली आहे. त्याच्यामुळे आपलं मूल जेव्हा कुठल्या तरी कारणाने अस्वस्थ दिसतं, तेव्हा त्याची ती निगेटिव्ह भावना ही तत्क्षणी कमी करणे हे पालक म्हणून माझी जबाबदारी आहे, असं पालकांच्या डोक्यात ठोकून पिटून भरवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे मुलांना सतत आनंदी आणि हसरा ठेवण्याची जबाबदारी पालकांनी स्वतःवर घेतलेली आहे. हा तद्दन मूर्खपणा आहे. जर सतत आनंदी राहायचं असेल तर गांजा ओढा. कारण आयुष्यामध्ये तुम्ही सतत आनंदी राहू शकत नाही. तशा प्रकारे नॉर्मल गोष्टी होत नाहीत. सरळ लाईन ज्या असतात या निसर्गामध्ये नसतात, त्या फक्त मॅथमॅटिक्समध्ये असतात. जिवंत माणसाच्या बाबतीत सरळ लाईन जेव्हा येते तेव्हा तो मेला आहे असं डॉक्टर डिक्लेअर करतात. जिवंत माणसाची जी लाईन आहे, बायोलॉजिकल सिस्टीमची जी लाईन आहे, त्याच्यामध्ये सतत वर खाली होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मुलांनी वेळप्रसंगी दुःखी असणं, कष्टी असणं, त्रासात असणं किंवा फारशा आनंदी भूमिकेमध्ये नसणं, त्यांनी कुरकुर करणं, त्यांनी चिडचिड करणं हे गरजेचं आहे. ते त्यांनी सतत त्याच अवस्थेत राहू नये हे मान्य आहे. पण लगेच ते झालं की मी काहीतरी हे बदलून तिथे आनंदाचं इंजेक्शन ठोकतो. ही जी आईवडिलांनी स्वतःवर जबाबदारी घेतलेली आहे, ही अनैसर्गिक जबाबदारी आहे. कृपया हे ओझं उतरवून ठेवा.
आपण भारतीय संस्कृतीबद्दलच बोलत आहोत, तर भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय फिलॉसॉफीमध्ये श्रेयस आणि प्रेयस ही एक संकल्पना आहे की कुठली गोष्ट ही तुमच्यासाठी चांगली आहे, ज्याच्यात मराठीत श्रेयस्कर हा शब्द आलेला आहे आणि प्रियतमा किंवा प्रियकर हा दुसरा शब्द आलेला आहे, की तुम्हाला तुमच्या सेन्सेसना, तुमच्या संवेदनांना आनंदी करणारी जी गोष्ट आहे ती प्रेयस आहे आणि तुमच्यासाठी लॉंग टर्म चांगली असलेली जी गोष्ट आहे ती श्रेयस आहे. इमिजिएट ग्रॅटिफिकेशन आणि डिलेड ग्रॅटिफिकेशन. बरोबर, की वेस्टर्न सायकोलॉजीमधनंही आपण तेच शिकलेलो आहोत. पण श्रेयसची गोची अशी आहे की श्रेयसचं तोंड कडू आहे आणि हृदय गोड आहे. श्रेयसची सुरुवात ही नेहमी त्रासापासून होते आणि नंतर आनंदामध्ये होते. प्रेयसची सुरुवात आनंदाने होते पण त्याच्या पाठोपाठ दुःख येतं. मुलांना प्रेयस हवं असतं कारण ते लहान असतात. पालकांनी श्रेयस करायचं असतं कारण ते मोठे असतात आणि त्यांच्यावरती जबाबदारी आहे. त्यामुळे न घाबरता, न थकता, जाहिराती न बघता आणि आपण भयंकर वाईट पालक आहोत असं स्वतःला वाटून न घेता शांतपणे, धीराने, खंबीरपणे पालकत्व करायची गरज आहे. म्हणजे हिंदीमध्ये लाड आणि प्यार असे दोन वेगळे शब्द आहेत. मराठीत अनफॉर्च्युनेटली ह्याला दोन शब्द वेगळे नाही आहेत, ॲटलिस्ट मला तरी माहिती नाहीत. कोणाला तरी माहीत असतील तर कृपया सांगा. मराठीमध्ये लाड एवढा एकच शब्द आहे त्याला. त्याच्यात साधा फरक आहे की ज्यासाठी तुम्हाला काहीतरी टँजिबल वस्तू द्यावी लागते, काहीतरी घडवून आणावं लागतं, ते लाड आहेत. आणि जे व्यक्त करता येतात, जे सहवासाने मिळतात त्याला प्यार म्हणतात. आपल्याला मुलांवर प्रेम करायचं आहे, आपल्याला मुलांचे लाड करायचे नाही आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी द्यायचं आहे आणि तरच तो आनंद व्यक्त होणार आहे असं नाही आहे. त्याला जवळ घेणे, त्याला सांगणे की तू हे केलंस, हे तू किती छान केलंस, मला फार बरं वाटतंय, हे प्रेम महत्त्वाचं. हे सांगणं. आपल्यापैकी अनेक जणांचे आईवडील 60-70च्या पलीकडचे आहेत. तुमच्या जर आईवडिलांनी तुम्हाला कधी जवळ घेऊन असं सांगितलं की अरे बाबा, तू लहान होतात तेव्हा आपली परिस्थिती इतकी चांगली नव्हती, पण तू नेटाने अभ्यास केलास, तू स्वतंत्र विचाराने मोठी झालीस, तू आज स्वतःचा संसार चालवतो आहे, हे सगळं इतकं व्यवस्थित करतो आहे, हे तुझ्याकडे बघून, तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस, याबद्दल मला छान वाटतंय, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही आणि तुम्ही आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टी विसरून जाल आणि मरेपर्यंत एवढं एक वाक्य धरून ठेवाल. इतकी आई वडिलांनी केलेल्या प्रेमाला आणि व्यक्त केलेल्या प्रेमाला किंमत आहे. हे प्रेम करणं गरजेचं आहे. हा मुलांचा हक्क आहे आणि हे तुमचं कर्तव्य आहे. पण लाड करणे हा त्यांचाही हक्क नाही आहे आणि तुमचंही कर्तव्य नाही आहे. म्हणजे कुठेतरी मला स्वतःलाच पालक म्हणून हे समजून घ्यावं लागणार आहे की ज्या गोष्टी मला मिळाल्या नव्हत्या त्या माझ्या मुलाला मिळायलाच हव्यात, किंवा ते जर एखादे मागतोय आणि माझ्याकडं आता देण्याची कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, माझ्या आईवडिलांची नव्हती देण्याची कॅपॅसिटी म्हणून ते देऊ शकले नाहीत, तर मी त्यांना द्यायला काय हरकत आहे ना. आहे तर त्यांनी, म्हणजे सोन्याचा चांदीचा चमचा घेऊन आलाय तो, तर त्यांनी चांदीच्या चमच्यानं खाल्लं तर काय हरकत आहे. हा फॉर्म्युला चालणारा नाही. त्याला नाही ऐकायची सवय आपल्याला लावावी लागणार आहे. आणि तो चमचा चांदीचा आहे, तो आपल्यासाठी व्हॅल्युएबल आहे, मुलासाठी तो चमचा आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कुठेतरी भूक आहे की माझ्या लहानपणी मला अमुक एक गोष्ट मिळायला पाहिजे होती आणि ती मिळाली नाही, इतरांकडे ती होती आणि माझ्याकडे नव्हती. हे दुःख नसलेला जगात माणूस नाही. गौतम बुद्धाची ती काळ्या तिळांची गोष्ट आहे ना, की मृत्यू न झालेल्या घरातनं तू तिळ आण आणि मी तुझा मुलगा जिवंत करून देतो, ती या बाबतीतही खरी आहे. अगदी तुम्ही भारतातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या मुलाशी जरी बोललात तरी तो तुम्हाला सांगेल की 10 कोटी रुपयाची गाडी बापाने दारात उभी केली होती, पण काय रस्त्यावर एवढे मोठे मोठे स्पीड ब्रेकर असतात, लोक फुटपाथवर झोपतात, गाडी ना रस्त्यावर चालवता येते ना फुटपाथवर चालवता येते. 400 किलोमीटर/आवर जायची गाडीची कपॅसिटी आहे. मला कधी 40च्या वर चालवता आली नाही, ती शेवटी विमानात घालून दिल्लीला न्यावी लागते आणि बुद्ध सर्किटवर थोडी फिरवावी लागते. काय माझं दुःख आहे तुम्हाला काय कळणार. 10,000ची गाडी आहे, मी रोज बघतोय आणि डोळ्यातनं टिपं गाळतोय. त्याच्यापेक्षा माझा बाप गरीब असता तर परवडला असता. त्याने जर फक्त सायकल देऊ शकला असता तर ॲटलिस्ट रस्त्यात चालवता तरी आली असती. 10 कोटीचं दुःख वेगळं असतं, तुम्हाला मला ते काय कळणार. बरोबर, प्रत्येकाच्या हृदयात भूक आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांना ती गोष्ट देऊन ते भूक बुजणार आहे. ही खूप मोठी चूक आहे. ज्या मुलांना त्या गोष्टीची गरज आहे, तुम्हाला जी गोष्ट हवी होती तीच गरज असलेले समाजात आज मुलं आहेत, त्यांची ती जर तुम्ही गरज पूर्ण करायचा प्रयत्न केलात तर तुमच्या हृदयातलं भूक थोडंफार बुजणार आहे.
मला लिहायला नवीन वही मिळत नव्हती, मला सेकंड हँड पुस्तकं वापरावे लागले, माझा जुना गणवेश होता म्हणून मुलं हसायचे. तर ह्याच्यासाठी माझ्या मुलाला मी जर 50 पेन्सिली आणून दिल्या, 100 पुस्तकं आणून दिली, दर टर्मला नवीन पुस्तकं दिली आणि दर 15 दिवसांनी युनिफॉर्म दिला, तर हे बोग भुजत नाही. तिथे खड्डा तयार होतो. ज्या मुलांकडे हे नाही आहे, ज्याच्या पायी त्यांचं शिक्षण अडतंय, त्यांना हे त्यांच्यावर हा खर्च करूया, तर ते भोग बोजायची शक्यता आहे. तुम्ही जे मुलांना देता आहात, आईवडिलांनी मुलांना दिलेली गोष्ट ही मुलांना हक्क वाटते आणि तो त्यांचा अधिकार आहे. आईवडिलांकडनं गोष्टी मिळवणे हा मुलांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एक पेन्सिलची गरज असताना अख्खा बॉक्स आणून देता, तेव्हा मुलांना वाटतं की अख्खी बॉक्स हा माझा अधिकार आहे आणि त्या भूमिकेतून मूल मोठं व्हायला सुरुवात होते. इथे मला जे मिळालं नाही ते मी मुलांना देईल. राजा, तुला तेव्हा 50 पेन्सिली मिळाल्या असत्या ना, तर तूही दुःखी झाला असतास. हे पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जिथे त्याची नड लागलेली नाही आहे, ज्याची तहान नाही आहे, ती गोष्ट तिथे ओतू नका. गरजेपुरतं करा आणि थांबा. थोडी ओढ द्या. त्याच्याशिवाय द्राक्ष गोड होत नाहीत. फळबागेला सुद्धा थोडी ओढ द्यावी लागते, तेव्हा त्याचा रस वाढतो. हे पालकत्वाच्या बाबतीतही खरं आहे. किंचित जास्त करण्यापेक्षा किंचित कमी करा, तुमची मुलं जास्त सुखी होतील. पण मग आता आम्ही तर चुका करून बसलो आहे. म्हणजे आता आम्ही सगळ्यांना हे पाहिजे दे, ते पाहिजे दे, अगदी नाही मागितलं तरी अरे मागच्या 15 दिवसात काहीच दिलं नाही त्याला म्हणून आणून दे, फटके द्यावेत. नाही, गंमत करतोय, मारू नका पोरांना. मग आता त्या मुलांना आता जर मिळत असलेली गोष्ट नाही मिळाली, एखादी इच्छा पूर्ण नाही केली, तर आमची पोरं लगेच टँट्रम फेकायला लागतात. आणि मग ती टँट्रम फेकायला लागली की आमचं हवालदिल व्हायला लागतं. आणि मग अगदी 3री, 4थी, 5वीतला मुलगासुद्धा म्हणतो की मग तुझं माझा काही संबंध नाही, मग मी मरतो, मी हे करतो. आणि मग हे घाबरतात, जाऊ द्या बाबा, हे असं काहीतरी उगं रागात करून बसण्यापेक्षा देऊन टाका, पुढचं पुढं बघता येईल, आता आहे ना आपल्याकडं. मग याला कसा तोड काढावा आता? आपल्या मुलांनी घर सोडून जावं. मी इथं सतत पुल्लिंगी शब्द मुलगा म्हणून वापरतोय सवयीनुसार, पण आपण मुलं आणि मुली या दोघांबद्दलही बोलतो आहोत. की आपल्या मुलाबरोबरचं आपलं नातं तुटावं ही कुठल्याच पालकाची महत्त्वाकांक्षा नसते, बरोबर? त्यामुळे मूल जेव्हा ही धमकी देतं किंवा हे शब्द ही धमकीसुद्धा नाही आहे, हे शब्द बोलून दाखवतं, तेव्हा ते आपल्याला लागतात. आणि हे तुम्ही चांगले पालक असल्याचं लक्षण आहे की हे मुलाच्या तोंडून ऐकल्यानंतर जर तुम्हाला इथे धस्स होत असेल तर तुम्ही चांगले पालक आहात. आणि तेवढं पुरेसं आहे. तुम्हाला फक्त धस्स होणं पुरेसं आहे. तेव्हा लगेच घाबरून ती जर गोष्ट द्यायची तुम्हाला कंपल्शन येत असेल तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांना भेटलं पाहिजे. कारण ही जी भावना आहे, ही जी भीतीची भावना आहे, ही तुमच्या आयुष्याचा ताबा घेते, तुमच्या पालकत्व. आणि मी मानसोपचार तज्ज्ञांना भेटलं पाहिजे हे उपहासात्मक किंवा टीकात्मक नाही म्हणत आहे. तुम्हाला त्या मदतीची गरज आहे, ती मदत घ्या. त्यांनी फक्त तुमचं नाही तर तुमच्या मुलांचं सुद्धा कल्याण होणार आहे. त्यावेळी त्या मुलाला जवळ धरणे आणि त्याला सांगणे की तू असं बोलतोस ह्याचं मला खूप वाईट वाटतं, आणि ती मिठी हलकी करून त्याला सोडून देणे, पण तरीही ती वस्तू न देणे हे फार गरजेचं आहे. की मला जे दुःख झालेलं आहे ते दुःख मी तुझ्यापर्यंत पोहोचवतो, मी त्या दुःखाची जबाबदारी घेतोय. मी असं नाही म्हणत आहे की तू मला दुःखी केलं. मी म्हणतो आहे की तू जेव्हा असं म्हणतोस तेव्हा मला ते दुःख होतं, कारण मला तू कधीही माझ्यापासून दूर जायला नको आहेस. मी तुझ्या दुःखात सहभागी आहे आणि शेजारी बसायचं आहे किंवा तो विषय तिथं सोडून द्यायचा आहे. मूल म्हणाल असं तुम्ही नेहमी म्हणता पण मला हवं ते देत नाही. हो राजा, हे आहे, हे आपल्या नात्यातलं दुःख आहे. ह्याच्यातलं नातं हा शब्द अधोरेखित आहे. हे म्हणून तिथे थांबणं गरजेचं आहे. मुलाचं दुःख ॲक्नॉलेज होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला 3 इडियट्स मधला एक प्रसंग सांगतो. तुम्ही इथे 3 इडियट्स बघितलेली किती लोक आहेत? वा वा वा, हां, चांगलं आहे. कारण बॉलिवूड ही भयंकर एज्युकेशनल गोष्ट आहे.
ओके. हो, पण त्याकडे तसं पाहिलं पाहिजे. हा, एज्युकेशनल म्हणूनच बघितलं पाहिजे. जशी शिक्षकांची आपण मनातल्या मनात थोडी थट्टा करतो त्याच पद्धतीने बॉलिवूडकडे बघितलं पाहिजे. 3 इडियट्समधला प्रसंग असा आहे की तो फरहान जेव्हा तो रिझल्ट घेऊन घरी येतो तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी लॅपटॉप आणलेला असतो आणि ते म्हणतात की आता तू या लॅपटॉपचं काहीतरी भयंकर मोठं करशील. आणि तेव्हाची त्याच्यातली आणि त्याच्या वडिलांमधली एक झकापकी आहे की तो त्यांना म्हणतो की ते काय, ते कोण गुप्ता का शर्मा अंकल आहेत, ते तर काही माझे वडील नाही आहेत, माझे वडील तर तुम्ही आहात, तुम्ही AC बसवून दिला होता, त्यांना काय वाटतं याच्याशी मला काही घेणं नाही. अशी त्या दोघांची जेव्हा भांडणं चालू असतात तेव्हा त्या भांडणाला एक क्रिसेंडो येतो. आपल्याला सुद्धा थोडी धडधड व्हायला लागते की आता काय होणार आहे. बाप आणि मुलामध्ये हा संघर्ष बिंदू इतका टोकाला पोहोचला आहे. टिपिकली अशा टोकाला जेव्हा संघर्ष बिंदू पोचतो तेव्हा ते नातं मोडतं, काहीतरी भयंकर होतं. आपण धास्तावल्या नजरेने ते काहीतरी भयंकर होण्याची वाट बघत असतो. तेव्हा फरहानची आई मध्ये येते आणि ती वडिलांना म्हणते की आप ये क्या कह रहे हो बेटा, परेशान है. आणि त्या क्षणी टायर पंक्चर झाल्यासारखं ते अख्खं सिच्युएशन भुस्स होतं. काय केलं आईने इथे? आणि हा आईचा फार महत्त्वाचा रोल आहे, कारण वडिलांचं नॅचरल ॲग्रेशन ह्याच्यावर स्टिअरिंग व्हील बसवायचं काम आईचं आहे. कारण ते भान असतं, भावनिक भान असतं. आई मुलाशी ट्यून्ड आहे. तिच्याला वडील ह्याच्याकडे हा माझ्या विरुद्ध बोलतो आहे, त्याच्याकडे बंडखोरी म्हणून बघतायत आणि आई म्हणतीये की तो त्रासलेला आहे. आईला ती बंडखोरी वाटत नाही आहे. आईला त्याच्यात त्या मुलाची वेदना दिसते आणि जेव्हा ती वेदना ती त्या वडिलांपर्यंत पोहोचवते तेव्हा ते सिच्युएशन शांत होतं. ती त्याला, तुम्ही त्याला तिथे सोडा आणि कॅमेरा आणून द्या, हे आई म्हणत नाही, हे वडील स्वतःहून म्हणतात. हा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे की ती वेदना तिथे असणं गरजेचं आहे. वेदना ॲक्नॉलेज होणं गरजेचं आहे की हो, तुला अमुक करायचं होतं, मी तुला ते आत्ता देऊ शकत नाही किंवा ते तुला देणं योग्य नाही, असं माझं आत्ताचं मत आहे. कारण मुलं म्हणतील मी तुमच्या मोबाईलवर बघितलं बँकेमध्ये 1.5 लाख रुपये आहेत, आयफोनची किंमत फक्त 1,49,000 आहे, मला तो घेऊन दिला तरी 1,000 रुपये तुम्हाला बिडी काढायला शिल्लक राहतील बाबा, का नाही म्हणता आहात. हा जो भाग आहे हा भयंकर महत्त्वाचा आहे की हे ॲक्नॉलेज करणं की तुला हे हवं आहे, त्याच्यासाठी तुला दुःख होतं आहे. पालक म्हणून मला हे आत्ता योग्य वाटणार नाही, तर हे मला मिळत नाही ह्याचं तुझं दुःख आणि मी तुला हे देऊ शकत नाही ह्याचं माझं दुःख, ही दोन्ही दुःख घेऊन आपण हे नातं चालवणार आहोत. आपलं हे दुःखाचं नातं आहे, हे ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. सतत ती जाहिरातीतली कोमेजलेली फुलं, त्याला त्या प्रॉडक्टचं घातलेलं पाणी आणि त्यानंतर टवटवीत झालेली फुलं, हे आपलं आयुष्य नाही आहे. हे पालकांनी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हा पण मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला लागणार आहे की ते जे स्टेअरिंग व्हील आईचं आहे आणि तिला ती त्याची वेदना दिसतीये, ती वेदना लिजिटिमेट आहे हे याची खात्री आईनंही करणं हा त्या दोघी पालकांची ही भूमिका आहे. कधी कधी एक तापलेला असतो तेव्हा दुसऱ्यांनी ती वेदना समजून घ्यायची असते. इथे जरी आई आणि वडील असा प्रचंड मोठा लिंगात्मक भेद केलेला असला तरी 21व्या शतकामध्ये आपण जेव्हा दोघंही खांद्याला खांदा लावून काम करतो आहेत, आपण म्हणतो आहोत आपण इक्वल आहोत, आपल्याला माहिती आहे आपली दोघांची इथे जबाबदारी आहे, तर जो तापलेला असेल रागवायची एकच खुर्ची असते आणि त्याच्यात कुणीतरी बसलेला असेल तर दुसऱ्यांनी बाजूला उभं राहून त्याला शांत करायचं असतं. त्याला घाईघाईने बाजूला सरकून स्वतःही त्याच्या मांडीवर बसून चल दोघंही रागावूया, हे कपल्स लाईफ नाही असू शकत. ते फक्त प्रेमात की तू प्रेमात आहे मीही प्रेमात आहे, चल मी तुझ्या मांडीवर बसतो किंवा बसते, ही गोष्ट वेगळी, ती खाजगीत करायची गोष्ट आहे. म्हणजे एकाने आपण प्रश्न घेणार आहेत नक्कीच, हां, पण आपण आधी मुद्दे घेऊयात आणि शेवटी आपण ह्या प्रश्नांकडे नक्की येऊयात. आपले कार्यकर्ते आहेत, तिथं स्वयंसेवक आहात, तर जेव्हा मी शेवटाकडे येईन त्यावेळेस मी सांगेन तर तुमचे प्रश्न लिहून द्या, मग आपण ते विचारूयात. कारण की असे प्रत्येकाचे एक प्रश्न घेतले तर आपल्याला बरेच डिस्टर्बन्सेस आपल्याला क्रिएट होतील. म्हणजे एकानी पसरलं तर दुसऱ्यांनी सावरायचं असतं जे कपलचं आहे. म्हणजे आज बदललेल्या आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेला वडील ॲग्रेसिव्ह असायला पाहिजेत आणि आईनं सावरायला पाहिजे असं नाही. आता भूमिका बदलत चाललेल्या आहेत. पण याच्याबरोबर मला असं वाटतं की आजकाल जे पालकत्वाबद्दल जनरली बोललं चाललं आहे की तुम्ही मुलांना समान लेवलवर वागवा, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू द्या, हे जे आपण लिबरल पालक होण्याबद्दल सगळीकडं सांगितलं चाललं आहे, तर त्याचं हे चुकीचं बाय प्रोडक्ट आपल्यासमोर यायला लागलं आहे का की हे जे मुलं एवढी हट्टी आणि ॲग्रेसिव्ह होत आहेत, तर तो लिबरल असणं किती आणि त्याला
आपण सगळी जी माणसं आहोत हे आपण मध्यमवर्गीय आहोत, बरोबर? ॲटलिस्ट असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याला सगळ्यांना रोज नोकरी धंदा करावा लागतो. आपल्याला दिवसाचे 8 ते 10 तास काम करावं लागतं. आपल्याला सगळ्यांना टॅक्स भरावे लागतात. आपल्याला सगळ्यांना नियम पाळावे लागतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पालकत्वाबद्दल कोणाकडून तरी ऐकता ना, तेव्हा ती व्यक्ती समविचारी आणि समपरिस्थिती आहे याचं जरा भान ठेवा. जर त्या व्यक्तीची दाढी उगाच फार वाढलेली असेल, अंगावर एकाच रंगाचे पूर्ण कपडे किंवा भयंकर फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये घातल्यासारखे कपडे त्यांच्या अंगावर असतील आणि ते मठ चालवत असतील, ते मोठे मोठे कोर्सेस विकत असतील, हजारो लोकांच्या नादानी काहीतरी मोठे मोठे कार्यक्रम करत असतील आणि टॅक्स बुडवत असतील आणि पॉलिटिशियन्सच्या जवळ फिरत असतील आणि त्यांची स्वतःची मुलं बाळं नसतील, त्यांची लग्न झालेली आहेत याच्याबद्दलही आपल्याला माहिती उपलब्ध नसेल, तर त्या लोकांकडून पालकत्वाचा कृपया सल्ला घेऊ नका. कारण त्यांची ना आपली परिस्थिती सेम नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करण्याबद्दल त्या व्यक्तीला पैसे मिळत आहेत का हेही समजून घ्या. या व्यक्तीचं क्वालिफिकेशन काय? कारण जसं प्रत्येकाला एक मन असतं म्हणजे प्रत्येकजण मानसोपचार तज्ज्ञ होत नाही, प्रत्येकाला एक हृदय असतं म्हणजे प्रत्येकजण कार्डियक स्पेशालिस्ट होत नाही, तसं प्रत्येकजण मूल असल्यामुळे पालकत्वाचा तज्ज्ञ होत नाही. इन माय एक्सपिरियन्स असं जेव्हा लोक सांगायला सुरुवात करतात तेव्हा ते तुम्हाला थापा मारत असतात. निदान या व्यक्तीचं काहीतरी बेसिक या विषयातलं क्वालिफिकेशन आणि अनुभव आहे का हे तरी बघा. हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि हे प्रत्येक विषयामध्ये लावा. प्रोटीन पावडर तुम्हाला विकणारा माणूस, तुम्हाला मेकअप करायला सांगणारी व्यक्ती आणि तुम्हाला पालकत्वाचे सल्ले देणारे लोक हे सगळे याच कॅटेगरीत येतात. सांगणाऱ्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रेडिबिलिटी काय आहे हे तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. हे कदाचित तुम्हाला फार कडवट वाटेल, पण ही मीडियाच्या युगातली सत्यता आहे की लोक आधी स्वतःची इमेज मोठी करून घेतात आणि मग त्या इमेजच्या मागून अर्जुन आणि भीष्माचार्यांवर बाण मारावेत असे तुमच्यावर बाण मारतात. पण हा पुढे शिखंडी असतो हे लक्षात ठेवा. हा फार महत्त्वाचा धडा आहे. त्याच्यामुळे तुमच्यासमोर येणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्ही तावून सुलाखूनच घेतली पाहिजे. ही तात्विक ज्ञानाच्या कसोटीवर टिकते आहे का हे बघितल्याशिवाय घेऊ नका. साधा अर्थ लावा. तुम्हाला ते ऐकल्या जर ह्याच्यात काहीतरी चुकीचं आहे असं वाटत असेल ना, तर हे चुकीचं असायची शक्यता आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. हे जे तथाकथित एक्सपर्ट आहेत यांचं पहिलं काम काय असतं ते तुम्हाला स्वतःच्याबद्दल अंडर कॉन्फिडंट करून सोडतात आणि मग स्वतःचं प्रॉडक्ट देतात की ज्याच्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट व्हाल असं तुम्हाला वाटतं, की जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकते, तुम्हाला स्वतःबद्दल आपण अगदी हे असं वाटायला लागतं, ते तुमच्या उपयोगाचं नाही. तुमचा पालक म्हणून कॉन्फिडन्स वाढणं, तुम्हाला पालकत्वाच्या अधिकाराचा आनंद होणं आणि त्यासाठी ज्या योग्य गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी करायची तुम्हाला हिंमत येणं हे महत्त्वाचं आहे. सारखं मुलांना मांडीवर घ्या आणि चांचेच्या चमच्यानी त्यांना दूध पाजा हे पालकत्व नाही आहे. या पुताना मावशी आहेत, हे तुम्हाला विष पाजतात. ह्याचं कृपया भान ठेवा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण हेल्थ बनवण्यासाठी शेवटी घरातलं जेवण महत्त्वाचं आहे. प्रोटीन पावडर कधीतरी घेतली तर चालेल, म्हणजे त्याचा उपयोग कसा करायचा हे पण आपल्याला त्या आपल्या तब्येतीप्रमाणे ठरवायला लागणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच आपल्याला सल्ले घ्यावे लागणार आहेत. आता मी आणि म्हणजे जोडपं माझी बायको आमच्या हे सगळं ठरवून हे द्यायचं हे नाही द्यायचं असं ठरवून प्रयत्न करतो आहे. पण आता त्याचे आजी आजोबा घरात आहेत आणि त्यांचं मात्र नातवावर प्रचंड प्रेम आहे आणि मग ते म्हणतात की नाही माझा नातू, त्याला हे तू नाही देणार तर मी देणार. हे असं होतं. मग एकीकडं आम्ही त्याला रुळवायचा प्रयत्न करतोय योग्य काय त्या दिशेनं आणि मग त्याला दुसरीकडे जाऊन कुठंतरी तो पटकन मिळतंय. मग हा तिढा मग परत आमच्या 2 जनरेशनमधला झगडा होऊन बसतो. तो मग त्याच्यात कसा संवाद साधायचा या 2 पिढीमधल्या, मग या पिढीकडे तो कसा न्यायचा याच्यामध्ये आम्ही बऱ्याचदा अडकतो. मी ॲक्च्युली जे पेरेंट अकॅडमी इंडिया म्हणून जे यूट्यूब चॅनल चालवतो त्याच्यावर आजी आजोबांचं पालकत्व याच्यावर आम्ही एक अख्खा एपिसोड केलेला आहे. तो मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही जरूर बघा. मला असं वाटतं की आजी आजोबा असणं ही खूप छान गोष्ट आहे. फार तुम्ही भाग्यवान असावे लागता तुम्हाला आजी आजोबा असणं. कारण आईवडिलांवर समाजाचं जितकं डायरेक्ट प्रेशर असतं, परफॉर्मन्सचं जितकं प्रेशर असतं तितकं आजी आजोबांवर नसतं. त्याच्यामुळे आजी आजोबांचं काम हे शॉक ॲब्सॉर्बर आहे. जसं आपण दूध ओतू जाऊ नये म्हणून त्याच्यावरती पळी ठेवतो ना, ते काम आजी आजोबांचं आहे की दूध उकळलं तर पाहिजे.
दुधाला ती आच लागणं तर गरजेचं आहे, पण ते ओतू नाही गेलं पाहिजे, हे काम आजी आजोबांचं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ते लाड आणि प्यारवाली जी गोष्ट आहे ती आजी आजोबांनाही लागू पडते. की आई सांगते आहे की तू हे सगळं जेवलं पाहिजे, तेव्हा आजीनी येऊन एक छोटासा मोरंब्याचा चमचा तिथे पालथा करणं की ठीक आहे एवढंसं गोड खा, पण तो चारण्यापेक्षा मोठा नसेल ह्याचंही कारण आजीला माहिती होतं चारणे केवढे आहेत ते. मुलांनी चारणे बघितलेले नाही आहेत. हे हे आजीचं काम आहे, हे आजोबांचं काम आहे की जेव्हा लक्षात येतं की आपल्या पोराचा आता हात उचलला जाणार आहे, तेव्हा फक्त तिथे येऊन उभं राहणं गरजेचं आहे की तू जरी त्याचा बाप असलास मीही तुझा बाप आहे आणि मी बघतोय तू काय करतोयस ते. त्यांचं तिथे फक्त असणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा तिथे जाऊन तुम्ही लगेच त्या पोराला बाजूला घ्या आणि त्या वडिलांची ऑथॉरिटी अंडरमाइन करा असा त्याचा अर्थ होत नाही. पण जेव्हा तुमच्या लक्षात येतं की एक विशिष्ट लाईन क्रॉस होते आहे, तेव्हा तुमचा आजी आजोबा म्हणून तिथे फक्त असणं हे ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे. केमिस्ट्रीमध्ये आपण कॅटलिस्टबद्दल शिकलेलो आहोत, बरोबर, की हा असा एक पदार्थ असतो की जो त्या रासायनिक प्रक्रियेमध्ये असतो तो स्वतः बदलत नाही, त्याच्यामुळे ती रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि त्यानंतर तो परत नामनिराळा होतो. आजी आजोबांचं काम या कॅटलिस्टचं आहे. ती प्रक्रिया घडवून आणण्याचं काम आजी आजोबांचं आहे, तिथे असण्याचं आहे, ते ओतू न जाऊ देण्याचं आहे दोन्ही पिढ्यांकडून. की लहान मुलांनाही हे सांगावं लागतं की आई म्हणते ते बरोबर आहे बरं का, तू जरा बस आणि ऐक बरं. तर या सर्व गोष्टीला बांध घालणं, पालकत्वाचा जो बांध आहे तो बांध हे आजी आजोबा आहे. त्याच्यामुळे ज्या घरात आजी आजोबा आहेत ती घरं खरंच भाग्यवान आहेत. आजी आजोबा तिथे असणं गरजेचं आहे, कारण त्यानिमित्ताने तो बांध क्रिएट होतो. आई वडिलांना सुद्धा थोडा दिलासा येतो की फक्त आम्ही नाही आहोत, कोणीतरी आहे. या भावनेतून ती कुटुंब संस्था चालणं गरजेचं आहे. तुमच्या आपापसातले मतभेद असले तरी मुलांसाठी तुम्ही एक आहात. पुन्हा एकदा महाभारताचा दाखला की परचक्र जेव्हा येतं तेव्हा तेव्हा आपण 100+5 आहोत, जेव्हा परचक्र नाही आहे तेव्हा आपण 100+5 आहोत. हे ठीक आहे. मुलांचं दुःख हे परचक्र आहे, त्याच्यामुळे तेव्हा आपण 2+2 4 आहोत किंवा 2+2 2 आई आजोबा असे 6 जण आहोत. हे भान राहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यात म्हणजे ती टीम बनणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला जाणीवपूर्वक त्यांच्याशी संवाद, कधी कधी गरज असेल तर स्पष्टपणाने शांतपणाने एकमेकांशी बसून बोलणं ही गरज पण आपल्याला लक्षात घ्यायला हवी आहे. कधी कधी काय होतं की जसं या केविलवाणेपणाच्या रिॲक्शन येतात, कधी कधी मग उद्रेक रागाचा येतो आणि मग आमच्या वेळी हे असं काही नव्हतं, तुला सगळं आयतं मिळायला लागलं त्याच्यामुळं तू असा हे होतं आहे, तुला काही ह्याची किंमत राहिली नाही. मग असे परत शब्दांचे बाण सुटायला लागतात आणि मग त्याने परत तो वाढतो. तर ह्या शब्दांच्या बाणाचा काही माझं काय होतं हे सांगण्याचा काही फायदा होतो, कारण की हे सातत्यानं आम्हा पालकांकडून होतं. हो, कारण ते समकालीनतेचा विषय आहे ना. त्याच्यात आपल्या आईवडील आपल्याला असं म्हणालेच होते, कारण आपल्याला आपल्या लहानपणी त्यांनी जे दिलं ते त्यांच्या लहानपणी कुठं त्यांना मिळालं. ह्याला तर पालकत्व म्हणतो, ह्याला तर आपण प्रोग्रेस म्हणतो ना, की प्रत्येक पिढीचे असलेले प्रश्न हे पुढच्या पिढीसाठी प्रश्न राहूच नयेत, ह्याला तर प्रोग्रेस म्हणतो आपण. मग ती पिढी स्वतःच्या नवीन प्रश्न शोधून काढते ती गोष्ट वेगळी, कारण काहीतरी प्रश्न लागतात, ते सोडवावे लागतात. मी लहान होतो तेव्हा कुठे हो क्लायमेट नावाचा विषय होता आपल्यासाठी, पण तो करावा लागला का नाही? आता तो महत्त्वाचा होऊन बसला आहे का नाही? आपण लहानपणी म्हणू शकत होतो की हो आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन बिंदास फिरतो, पण आता आपण मुलांना सांगतो